मग आज काय बनवताय? आज वाटण बनवतोय वाटण. ओके, म्हणजे आठवड्याभराच्या भाज्यांसाठी वाटण वाटण बनवताय. मग वाटणामुळे भाजीला छान चव येते चव ना? येते. त्यासाठीच वाटण बनवून ठेवतोय हं. आठवडाभराच एकदाच. आठवड्याभराचं बनवून ठेवल्यामुळे आपल्याला मग काही टेन्शन नसतं. टेन्शन नाही. हं. सकाळी जरा गडबड होते ना त्यासाठीच डबा करताना. त्यासाठीच वाटण तयार असलं की पटकन टाकलं की हो. जेवण लवकर तयार होतं. हो ना. आणि एक जेवणाला प्रकार चांगली चव पण येते. एक प्रकारची चव येते जेवणाला. हां. त्यासाठी मग वाटणासाठी आपण साहित्य काय आता काय कांदा चिरताय? आता हे कांदा उभा चिरून घेतोय. किती कांदे घेतले होते? 4 कांदे घेतलेत. हां. त्यानंतर खोबरं किसून घ्यायचंय. लसूण सोलून ठेवलीत आहे. लसूण सोलून झालेली आहे. मग प्रेक्षकांना आपण नंतर दाखवूया काय काय नंतर साहित्य दाखवूया. आहे ते. तिथपर्यंत आपला बाहेरचा परिसर दाखव प्रेक्षकांना. हो, तिथपर्यंत माझं चालेल. सगळं काम तयार होईल. चालेल, चालेल. ओके. छान अगदी उभा कांदा अगदी भज्यांना चिरतो ना आपण, त्या पद्धतीने चिरत आहात तसाच आणि चिरायला पटापट. तसाच चिरायला लागतो तो. तुमची मदत खूप होते कामात. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपलं करायचं. तेवढीच आपली मला मदत. तेवढीच तुला मदत, तेवढाच मला विरंगुळा. हो ना. आवड पण लागते पण त्यासाठी जेवण करायची. आवड तर आहे सुरुवातीपासून, फक्त हां. सवड अजूनपर्यंत मिळत नसते. हां. आता सवड काढतो मी, मग हां. ती आवड पूर्ण करता येईल. हां. चालेल, मग जरा निसर्ग दाखवते आपल्या प्रेक्षकांना. तिथपर्यंत मी सगळं कटिंग करून घेतो. हो, हो, हो. कसा करतोय, काय करतोय, पुढची स्टेप ती दाखवतो तुम्हाला. होय, होय. नक्की, नक्की. ओके. छान. हं. तर हा पहा आपला परिसर. छान संध्याकाळ झालेली आहे. सूर्य मावळलेला आहे आणि हवेमध्ये देखील गारवा आहे. आणि अहोंनी पहा 4 कांदे चिरून घेतलेले आहेत या ठिकाणी. कसे पटापट चिरत आहेत. आणि भजी आपण करतो, भज्यांसाठी कांदा चिरतात त्या पद्धतीने ते चिरतात. रेसिपी करताना त्यांना खूप आनंद होतो. हे काय खोबरं किसत आहात ना? सुकं खोबरं. सुका खोबरं. जरा दाखवा. किती वाट्या घेतल्या? 2 वाट्या. खोबऱ्याच्या 2 वाट्या किसून घेत आहोत. या ठिकाणी हा बघा कांदा इथे रेडी आहे, लसूण सोलून झालेली आहे आणि खोबरं किसणं चालू आहे. खोबऱ्याचे तुकडे काढलेले पण चालतात ना? स्लाइस पण ते भाजायला बराच वेळ लागतो. वेळ लागतो. ते कसं पटकन किस असला की पटकन भाजून. आणि ती कशी म्हणजे करपण्याची पण शक्यता जास्त असते ना, कारण अर्धे भाजतात अर्धे भाजत नाही. तुकडा कसा एक बाजूला भाजला तर एक बाजूला राहतो नाही. गॅसवरती, चुलीवरती असला तर कसा तो व्यवस्थित भाजला जातो. होय. आपण गावाकडे करतो ते चुलीवरती करतो म्हणून तो व्यवस्थित कांदा वगैरे हा भाजला जातो. गॅसवरती एका बाजूला भाजला तर एका बाजूला राहतो. घेतलं की 5 मिनिटात सगळं भाजून होतं. होय, होय. एकसारखं अगदी. आपण हे म्हणजे 4-5 वाटे किसून महिन्याभरासाठी ठेवून देतो ना? म्हणजे आता व्हिडिओसाठी तुम्ही किसून दाखवताय, नाहीतर मग आधीच किसून भाजून ठेवलेलं असतं ना खोबरं फ्रीजमध्ये. तेव्हा आपलं पटकन काढलं आणि काम केलं. हो ना. चालेल मग. तर वाटणासाठी लागणारं जे साहित्य आहे ते बघा, ह्या ठिकाणी अहोंनी माझ्या छान उभा असा कांदा चिरलेला आहे, जसा भज्याला चिरतात असा पहा. छान चिरलं ते कांदा. त्यानंतर या ठिकाणी बघा खोबऱ्याचे 2 त्यांनी वाट्या किसून घेतल्यात. सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी कोथिंबीर, फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे. लसूण 1 पाकळी पूर्ण या ठिकाणी सोलून घेतलेली आहे पहा. त्यानंतर चवीपुरतं मीठ का घालावं, मसाला जास्त टिकतो म्हणून.
त्यानंतर हे बघा, या ठिकाणी थोडं मसाल्याचं साहित्य घेतलं. ह्यामध्ये बघा धणे आहेत, काळी मिरी आहे, लवंग आहे, तमालपत्र आहे, दालचिनी आहे. व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला. हे आता आपल्याला खरपूस असं बरोबर ना, खरपूस भाजून घ्यायचंय. जरा गार झाल्यानंतर मग त्याला ग्राइंड करायचं की मसाला आपला तयार. हो ना. आता आपण भाजणार आहोत भाकरीच्या तव्यावरती, म्हणजे एक वेगळा त्याला स्वाद येतो. आपल्याकडे काय चूल बिल नाही, आपण गॅसवरच सगळं करत असतो, पण जेवण करत असतो म्हणजे. तर या ठिकाणी हा जो भाकरीचा तवा आहे ना, त्या तव्यावरती भाजलं की छान अशी चव येते कढईपेक्षा. तर सुरू करूया मग. आधी गॅस पेटवून घेते. नंतर तवा गरम झाला की थोडं थोडं तेल घालून, चमचा तेल घालून आपण या ठिकाणी सर्व साहित्य भाजून घेणार. त्यामध्ये घालतो ते 2 चमचे. सुरुवातीला आपण काय भाजून घेणार आहोत? कांदा. ओके. कांदा चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. आम्हाला स्वच्छता खूप लागते, त्यामुळे सगळं किचन पहा, सगळं क्लीन असतं. पण दोघं मिळून आम्ही करत असतो घरातली कामं. आणि असं म्हणजे ठरवून वगैरे नाही, जे काही पडेल ते. हो ना. हो ना. कांदा चांगला परतून घेऊया आपण, एकदम खरपूस असा भाजून घेऊया. तर आता 2 मिनिटांनी हा कांदा खरपूस झाला की आपण भेटू पुन्हा. तर बघा, थोडासा लालसर झालाय, पूर्ण लालसर होऊ दे, चांगला खरपूस भाजूया. तर अशा प्रकारे आपला कांदा हा खरपूस भाजून झालेला आहे. आता तो अजून 1-2 मिनिटांनी काढून घेऊया ताटामध्ये. तर अशा प्रकारे आपला हा कांदा भाजून झालेला आहे, चांगला खरपूस भाजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता, जसा चुलीतून कांदा भाजून निघतो त्याच प्रकारे त्याचा असा घमघमाट सुटलेला आहे. आता आपण तो ताटामध्ये काढून घेऊया. तर हा बघा, कांदा इथे काढून घेतलाय ताटात. आता आपण लसूण जी आहे ती भाजून घेणार आहोत. थोडी करपवूया, खरपूस भाजून घेऊया. ही ठेचून तुम्ही भाजली तरी चालेल, म्हणजे पटकन अजून पटकन भाजली जाईल. त्यानंतर हे जे मसाले मी मगाशी दाखवले ते देखील यासोबतच भाजून घेऊया. तर या ठिकाणी बघा, आपली लसूण देखील चांगली खरपूस भाजून झालेली आहे. आता आपण ती ताटात काढून घेऊया आणि पुढील जिन्नस भाजूया.
यानंतर आपण हे खोबरं भाजून घेऊया. आता हे खोबरं खरपूस भाजून घेऊया. मगाशी अहोंनी सांगितल्याप्रमाणे जर आपण तुकडे काढले असते तर ते सगळ्या बाजूने भाजून झालं नसतं, कुठेतरी ते कच्चं राहिलं असतं. पण आता हे किसून घेतल्यामुळे आपण हे व्यवस्थितपणे भाजू शकतो. हे बघा, अशा पद्धतीने आपण ते खरपूस भाजून घेऊया. तीन छान झालेली आहे. दिवाबत्ती पण झालेली आहे, शुभम करोती म्हणून झालेली आहे. हे बघा, सगळ्या बाजूने ते भाजून घेतलं पाहिजे, तर वाटण आपलं खमंग होतं तयार आणि आपल्या भाज्यांना चव येते चांगली. भाज्यांना, वरणाला, आमटीला चांगली चव येते. आता अहो खोबरं भाजत आहेत पहा. हो ना. आता हे खमंग भाजून झालं की हे सगळी जिन्नस आपण दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये. हे बघा, अशा प्रकारे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे चांगलं खरपूस. आता अहो काढून घेत आहेत ताटामध्ये आणि हे छान असं एकत्र मिक्स करून घेणार आहोत, मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. आता हे सर्व जिन्नस आपण थंड करून घेऊया आणि मग मिक्सरमध्ये लावून घेऊ. हे सगळे जिन्नस भाजून झाले ना. आणि कोथिंबीर, चवीपुरतं मीठ. तर हे जरा गार होऊ दे. हो ना. थोडंसं गार व्हायला लागेल. मग गार झाल्यानंतर त्याला ग्राइंड करायचं. ओके. आणि नंतर मग मिक्स करायचं. ओके. अशा प्रकारे ग्राइंड करून घेऊया. यामध्ये आलं पण घेणार आहोत. तर हे बघा, आपलं या ठिकाणी वाटण तयार झालेलं आहे. आता आठवड्याभराची चिंता गेली. हे वाटण असंच तुम्ही पण करून बघा. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. आणि तुम्ही देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल तुमचे खूप खूप आभार.